नमस्कार मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण थोडं वेगळं आहे. कारण असं आहे की आजपासून श्रावण सुरू झालाय आणि श्रावण म्हटलं की आपल्या डोक्यात सगळ्यात आधी काय येतं, तर लोक नॉनव्हेज खाणं बंद करतात. काही लोक ड्रिंक्स करत असतात, ते ड्रिंक्स करणं बंद करतात. इन शॉर्ट काय, तर माणसं स्वतःला 1 महिना डिटॉक्स करतात. फिजिकली डिटॉक्स करतात, नॉनव्हेज खात नाहीत. आता काही लोक गणपती आणि नवरात्रीपर्यंत श्रावण एक्सटेंड करतात. म्हणजे काही लोक 1 महिना, सव्वा महिना, 1.5 महिना ते श्रावण करतात, डिटॉक्स करतात स्वतःला. तर माझ्या मनात असा एक विचार आला की लोक हे का करतात. तर त्याच्यामागे दोन कारणं मला सापडली. एक शास्त्रीय कारण आहे की प्रजनन काळ असतो, आणि दुसरं महत्वाचं कारण आहे की थोडंसं धार्मिक किंवा भावनिक हेतूने लोक श्रावण पाळतात. ईश्वर प्राप्ती किंवा चांगली कर्म करावी या हेतूने लोक श्रावण पाळत असतात. तर मला असा विचार आला की जसं आपण शरीराला डिटॉक्स करतो श्रावण पाळून, एखादा श्रावण आपण मनाला डिटॉक्स केलं तर? म्हणजे जसं आपण शरीरामध्ये नॉनव्हेज टाकत नाही, तसं आपण मनामध्ये चुकीच्या गोष्टी, भ्रामक संकल्पना किंवा व्याभिचार, खोटं बोलणं, आपल्या प्रियजनांना दुखावणं, सोशल मीडियाचं युग आहे, तर उगाचच कोणावर तरी जाऊन हसणं किंवा कोणाला तरी एक चुकीची हेट कमेंट करणं किंवा मी या पक्षाचा, मी त्या पक्षाचा म्हणून एकमेकांना कायम बॅश करत राहणं. 1 महिना आपण असं करून बघितलं तर काय फरक पडेल? मला माहिती नाही हे कसं वर्क होईल. बट माझ्या मनात असा विचार आला, की जे लोक श्रावण पाळणार आहेत, मी तरी श्रावण पाळत नाही. पण जी लोकं श्रावण पाळणार आहेत, पण मी मनाचं श्रावण पाळायला तयार आहे तुमच्यासोबत. पण जी लोक श्रावण पाळणार आहेत, शरीराला डिटॉक्स करणार आहेत, त्यांनी मनाला पण डिटॉक्स करायचा विचार केला तर? तुम्हाला काय वाटतं? हे किती किती वर्क होईल आणि याचा काय परिणाम होईल? म्हणजे याच्यावर मतमतांतरं असू शकतात. मला माहिती आहे तुमचं मत वेगळं असू शकतं. पण तुमचं जे काय मत आहे ना, ते एकदम ऑनेस्टली मला कमेंटमध्ये येऊन सांगा. मला फक्त हा हेतू आहे माझा, की जसं शरीर डिटॉक्स होतंय ना, तसं मन सुद्धा डिटॉक्स झालं पाहिजे. मेंटली आपण डिटॉक्स झालं पाहिजे. तो खरा श्रावण असेल, आणि कदाचित त्या डिटॉक्समुळे, मनाच्या डिटॉक्समुळे आपल्याला ईश्वर प्राप्ती लवकर होईल, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून कळवा. हॅपी श्रावण.